अमिताज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट असे रव्याचे आप्पे। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। प्रथम आपण गॅसवर एक कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये 1 चमचा एवढं तेल टाकून घेणार आहोत। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा एवढी मोहरी टाकून घ्यायची। 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकून घेणार आहोत। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण 1 चमचा एवढं किसलेलं आलं टाकून घेऊया आणि 1 बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। आता यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत। आता ही फोडणी आपण व्यवस्थित परतून घ्यायची। अशी फोडणी करून आप्याच्या मिक्सरमध्ये टाकली की आप्पे खूप छान खुसखुशीत आणि क्रंची होतात। आता इथे मी एका भांड्यामध्ये 2 कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे। यामध्ये 1 कप एवढे दही टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी 2 कप एवढे पाणी ह्यामध्ये टाकून घेणार आहे। ह्यामध्ये जर आपल्याला अजून पाणी लागले तर थोडेसे आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटते, त्यामध्ये अजून मी थोडंसं पाव कप एवढं पाणी टाकून घेणार आहे। आता ह्यामध्ये आपण जी फोडणी बनवून ठेवलेली आहे ती फोडणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची। आता आपण हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे मी 1 चमचा एवढा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। याच्यामुळे आपलं मिश्रण एकदम मस्त फ्लफी होणार आहे। थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इनो फ्रूट सॉल्टसुद्धा टाकू शकता, त्यानेसुद्धा आप्पे मस्त खुसखुशीत असे होतात। आता हे मिश्रण आपण 7 ते 8 मिनटासाठी एका साईडला ठेवून देऊया। आता गॅसवर आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवून देऊया। याला थोडंसं तेल लावून घेऊया। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा याला लावू शकता। आता पळीच्या साहाय्याने थोडं थोडं मिश्रण आपण ह्यामध्ये व्यवस्थित टाकून घेणार आहोत। आता आपण हे झाकून ठेवूया। गॅस आपण मीडियम टू लोच ठेवायचा आहे। 7 ते 8 मिनिटं आपण हे वाफवून घ्यायचं आहे। आता झाकण काढून घेऊया। आता सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण हे आप्पे परतून घ्यायचे। या साईडने व्यवस्थित शिजलेले आहेत, तर आपण दुसऱ्या साईडने आप्पे शिजवून घ्यायचे आहेत। बघा किती मस्त आपले आप्पे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे आपण सर्व व्यवस्थित परतून घेऊया आणि पुन्हा 3 मिनिटं हे मस्त शिजवून घेऊया। आता
आता आपण हे सर्व आप्पे गोल्डन ब्राऊन कलरवर व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. ते आता एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. ही रेसिपी तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा झटपट असं ब्रेकफास्ट रेसिपीमध्ये सुद्धा करू शकता. आता ही आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करूया. तुम्ही पाहू शकता हे आपले किती सॉफ्ट आणि क्रिस्पी